नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. मला सांगा, तुम्ही कधी अशा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसाल का जिथे तिकीटच नाही आणि ती कुठे जाणार आहे हेच कोणाला माहिती नाही? नक्कीच नाही, कारण तिथे बसून वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार. पण मित्रांनो, विचार करा, आपण आपल्या आयुष्याच्या बाबतीत असंच करत नाही आहे ना? रोज सकाळी उठायचं, कामावर किंवा कॉलेजला जायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं आणि झोपायचं. जर तुमच्या आयुष्यात कोणतेही ध्येय नसेल तर तुमचं आयुष्यसुद्धा त्या दिशाहीन बससारखं आहे, जी कुठेही पोहोचणार नाही आणि जिचं कोणतंही तिकीट नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की माणसाच्या जीवनात ध्येय का असावे, ध्येय असल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडू शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं, जर ध्येय नसेल तर आपण नकळतपणे कसं स्वतःचं नुकसान करून घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला तुमचं ध्येय कसं शोधायचं याबद्दल एक सोपी 3 स्टेप फॉर्म्युला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, ध्येय म्हणजे काय? फक्त खूप पैसे कमावणं, मोठी गाडी घेणं किंवा चांगलं घर बांधणं म्हणजे ध्येय का? तर नाही. हे ध्येयाचं केवळ बाह्य परिणाम आहेत. ध्येय म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण. ध्येय म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला रोज सकाळी अलार्म वाजायच्या आधी उठायला भाग पाडते. जेव्हा एखाद्या जहाजाला समुद्रात प्रवास करायचा असतो तेव्हा त्याच्याकडे एक नकाशा असतो आणि त्याला कोणत्या बंदरावर पोहोचायचे आहे हे निश्चित असते. समुद्रात कितीही मोठी वादळे आली तरी ते जहाज आपली दिशा बदलत नाही, कारण त्याचे लक्ष निश्चित असते. आपले आयुष्यसुद्धा एका अथांग समुद्रासारखे आहे. यात खूप सुख दुःखाची वादळं येतच राहणार. पण जर तुमच्याकडे ध्येयाचा नकाशा असेल ना, तर तुम्ही कधीही भरकटणार नाही गाईज. ध्येय माणसाला एक ओळख देतं, त्याला गर्दीतून बाजूला काढून एक वेगळं स्थान त्याचं निर्माण करून देतं. पहा, तुम्हाला माहिती आहे का की जीवनात ध्येय असण्याचे 5 मोठे फायदे आहेत. पहिला फायदा, वेळेचा योग्य वापर म्हणजेच टाईम मॅनेजमेंट. ज्या माणसाकडे ध्येय असते त्याला वेळेची किंमत कळते. त्याला माहीत असते की आजचा दिवस माझ्या स्वप्नांच्या जवळ जाण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. असा माणूस तासनतास कुठेतरी वेळ घालवत बसणार नाही. तो प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवतो. नंबर 2, अफाट ऊर्जा आणि उत्साह, फोकस अँड एनर्जी. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, जेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कुठेतरी फिरायला जायचं असतं तेव्हा आपली झोप पहाटे 4 वाजताच उघडते? का? कारण आपल्याकडे एक ध्येय असतं, एक उत्साह असतो. ध्येय असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही बोर होणं हा शब्द नसतो. त्याच्या रक्तात एक वेगळीच ऊर्जा धावत असते. नंबर 3, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, डिसिजन मेकिंग. जीवनात अनेक वेळा आपण अशा वळणावर येतो जिथे 2 रस्ते असतात. काय करावे आणि काय करू नये हा संभ्रम निर्माण होतो. पण जर तुमचे ध्येय निश्चित असेल ना, तर निर्णय घेणे सोपे असते. तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारता, तुम्ही कधी विचारता का हा प्रश्न की हा निर्णय मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जाईल का? उत्तर जर हो असेल तर तो रस्ता निवडायचा, नाही तर तिथेच थांबायचे, सोडून द्यायचा. नंबर 4, संकटाशी लढण्याची ताकद, जिद्द. ध्येयवादी माणसाच्या आयुष्यात संकटे आली तरी तो खचत नाही. थॉमस एडिसन जेव्हा विजेच्या दिव्याचा शोध लावत होते तेव्हा ते हजारो वेळा अपयशी ठरले, पण त्यांच्या डोळ्यांसमोर जगाला प्रकाश देण्याचे ध्येय होते. त्यामुळे प्रत्येक अपयशानंतर ते दुप्पट वेगाने उभे राहिले. ध्येय तुम्हाला पडल्यावर पुन्हा उठण्याची ताकद देते, नवी उमेद देते, नवी किरण देते. आणि त्यामुळे संकटाशी लढण्याची ताकद तुमच्या मनात जर तुमच्या ध्येयाविषयी निष्ठा असेल ना, तर ती आपोआप मिळते. नंबर 5, मानसिक समाधान आणि आनंद म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन. जेव्हा तुम्ही रोज तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक छोटं पाऊल टाकता ना, तेव्हा रात्री झोपताना तुम्हाला जे समाधान मिळतं ते जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा खूप मोठं असतं. आपण काहीतरी सार्थक करत आहोत ही भावना माणसाला आतून आनंदी ठेवते. आता आपण पाहूयात की ध्येय नसेल तर काय होते. पहा, नाण्याच्या 2 बाजू असतात. आता नाण्याची एक बाजू तर पाहिली, आता दुसरी पाहूया. जर जीवनात ध्येय नसेल तर काय होते. अशी अनेक माणसं आहेत जी फक्त दिवस ढकलत आहेत. त्यांच्याकडे नोकरी आहे, पैसा आहे, कुटुंब आहे, पण चेहऱ्यावर आनंद नाही. का? कारण त्यांच्या आयुष्यात पुढे काय हा प्रश्न सुटलेला नसतो. ध्येय नसलेला माणूस हा हवेच्या झोकाने इकडे तिकडे जाणाऱ्या सुक्या पानासारखा असतो. परिस्थिती त्याला जिथे नेईल तिथे तो जातो. अशी माणसे लवकर डिप्रेशन गर्तेत अडकतात. त्याला वाटतं की त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. जेव्हा तुमच्याकडे ध्येय नसते तेव्हा तुमची बुद्धी आणि ऊर्जा चुकीच्या गोष्टींकडे वळते, जसे की व्यसनाधीनता, नकारात्मक विचार आणि इतरांचा हेवा करणे, मित्रांवर जळणे, जेलियस फील करणे, अशा पद्धतीने. आता आपण पाहूयात की आपलं ध्येय आपण कसं शोधायचं. तर निश्चितच पहा,
आपल्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. प्रत्येकाला आवडीनिवडी असतात, त्या वेगवेगळ्या असतात. सर्वात आधी तर आपण आपल्या क्षमता शोधून काढा, की आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव ध्येय निवडताना खूप महत्त्वाची आहे. आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की तुमच्या क्षमतांची जाणीव ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही हे पहा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार तुमचा रस, तुमची आवड कशात आहे हे पहा. आणि त्या आवडीनुसार तुम्ही त्यात व्यवस्थित काम करू शकता का, न थकता, न कंटाळता तुम्ही त्यातमध्ये काम करू शकता का, तर हे पहा. तर त्यानुसार तुम्ही तुमचं ध्येय निवडा. ज्यात तुम्हाला तुमची आवड असेल, ज्यात तुम्हाला रस असेल, ज्यात तुम्ही व्यवस्थित असं काम करू शकता, त्यानुसार तुम्ही तुमचं ध्येय निवडा. पहा, अंतःकरणाला विचारा की मला सगळ्यात जास्त काय आवडतं, किंवा मी काय चांगलं करू शकतो किंवा शकते, मी कशामध्ये उत्तम बनू शकतो, मी कशामध्ये स्वतःला साध्य करू शकतो, मी कशामध्ये स्वतःला जगासमोर प्रूफ करून दाखवू शकतो किंवा शकते. अशा प्रकारे स्वतःला प्रश्न विचारा, स्वतःची आवड पहा, स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवा आणि तुम्ही कशामध्ये उत्तम आहात हे पहा. आणि तुमची आवड कशात आहे, इंटरेस्ट कशात आहे हे पाहून तुमचं ध्येय निवडा. तर गाईज, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये, युजफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. थँक्स फॉर वॉचिंग.